संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ, ओबीसींवर अन्याय होत असल्याची घोषणाबाजी, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात. मराठवाडा मुक्ती संग्रामच्या कार्यक्रमात काही लोक अशी येऊन नारेबाजी करतात, यापेक्षा मोठा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान असू शकत नाही. संभाजीनगरमध्ये झालेल्या गोंधळावरून मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी. मंगलप्रभात लोढा आणि राज ठाकरेंची भेट झाल्याची सूत्रांची माहिती. भेटीत कबूतरखान्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली असं कळतंय. भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढून भारत पाक मॅचवरून केंद्र सरकारला लगावला टोला. पहलगाम हल्ला आणि भारत पाक क्रिकेट सामन्यावर व्यंगचित्रातून मार्मिक भाष्य. मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार. नगरसेवकांच्या बैठकीत शिंदेंचा विश्वास. आत्तापासूनच कामाला लागा. कोणतीही अडचण असेल तर थेट माझ्याशी संवाद साधा, शिंदेंच्या सूचना. निवडणुका आल्या आणि गेल्या. कितीतरी खासदारांनी आश्वासनं दिली पण पूर्ण झाली नाहीत. मात्र आम्ही ठरवलं होतं की रेल्वे आणली आणि त्याप्रमाणे आणली. पालकमंत्री अजित पवारांचा बीडमध्ये नेत्यांना अप्रत्यक्ष टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सामना वृत्तपत्र सोडून इतर सगळ्या वृत्तपत्रांना जाहिरात. मोदींच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्रातून शिंदेंच्या खास शुभेच्छा. अखेर अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा आज होणार शुभारंभ. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याला रेल्वे सेवा सुरू होणार. कोल्हापुरातल्या अंबाबाई देवीचं दर्शन आज राहणार बंद. नवरात्रोत्सवानिमित्त मुख्य गाभाऱ्याच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात येणार. मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून भाजपनं मुंबई महापालिकांकरता रणशिंग फुंकलेलं आहे. बेस्टच्या निवडणुकीमध्ये ब्रँडचा ब्रँड वाजवला असं सांगताना बाळासाहेब ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज आणि उद्धव ठाकरेंना लगावला. उद्धव ठाकरेंचं विकासावरच एक भाषण दाखवा आणि 100 रुपये घेऊन जा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोणी सोबत आलं तरी, कोणी सोबत आलं नाही तरी, कोण कोणाला सोबत घेताय तरी, खरं म्हणजे कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात. साधी ती बेस्टची निवडणूक होती. आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. ते आमचे शशांक राव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला. बँड बाजा वाजला. कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता. तुम्ही ब्रँड नाही आहे, तो ब्रँड होता, तुम्ही नाही आहे. नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही. इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, ते शूट देखील करून घ्यावं, त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात. काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही. 2019 आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का. पण काही हरकत नाही. आपल्याला माहितीये आपण रडणारे नाही आहोत, लढणारे आहोत, लढणारे.
पुन्हा एकदा 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित करून आपलं सैन्य उभं केलं आणि प्रत्येक किल्ला महाराजांनी परत मिळवला. ती आमची प्रेरणा आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे 2019 ला आमच्याकडनं तुम्ही ओरबाडून घेतलं, 2022 ला आम्ही गनिमी कावा दाखवला आणि 2024 ला पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं. तुम्ही यांची भाषणं बघा, काय बोलतात. यांच्या भाषणांमध्ये मी तर 100 रुपये द्यायला तयार आहे तुम्हाला. तुम्ही गेली 10 भाषणं काढा आणि विकासावर एक वाक्य दाखवा, एक वाक्य. मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता विकासाच्या विजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा, 100 रुपये माझ्याकडनं घेऊन या. बोलतच नाहीत, बोलूही शकत नाहीत. कारण मराठी माणसाचं बोलताना गिरण गावातला मराठी माणूस हद्दपार कोणी केला हा प्रश्न विचारला तर उत्तर नाही आहे. आता आपण बघूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्या. राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षेकरता 17 नंबरचा अर्ज भरण्याकरता शिक्षण विभागानं सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या खासगी नोंदणी अर्जाकरता आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत मुदत महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळानं दिलेली आहे. प्रभादेवी आणि परळ भागांना जोडणाऱ्या एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाकरता तब्बल 82 रेल्वे ब्लॉक्सची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती महारेलच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे ब्लॉक कशा पद्धतीने दिले जातील याचा निर्णय रेल्वे घेणार असून याबाबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून आता अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे. लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ हे नामांतर करण्यात आलं असून मध्य रेल्वेनं याची अधिकृत घोषणा केली आहे. स्थानकाचा कोड मात्र पूर्वीचाच म्हणजे ANG असाच असणार आहे. सोशल मीडियावर सध्या फोटो एडिटिंगचे 2 नवे ट्रेंड्स वेगानं लोकप्रिय होत आहेत. गुगल नॅनो बनाना आणि विंटेज साडी AI एडिट्स या ट्रेंड्समुळे प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होते. आंध्र प्रदेशामध्ये नॅनो बनाना ट्रेंडच्या नावाखाली एका व्यक्तीची 70,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झालेली आहे. ईडीनं अवैध ऑनलाईन सट्टेबाजी ॲपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये तपासाची व्याप्ती वाढवली आहे. आता माजी क्रिकेटपटू रॉबिन उत्तप्पा, युवराज सिंग आणि अभिनेता सोनू सूद यांना चौकशीकरता समन्स बजावलं आहे. मर्यादित उत्पन्न असलेले कर्जदार तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्याकरता AFI कर्ज घेण्याऐवजी मोठ्या प्रमाणात सोनं तारण कर्ज घेत आहेत. त्यामुळे जून 2025 अखेर सोनं तारण कर्जात वार्षिक आधारावर तब्बल 122% वाढ झालेली आहे. श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्य सरकारनं राज्यातील प्रमुख महोत्सवांचा दर्जा दिलेला आहे. हा महोत्सव 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत तुळजापूर इथं साजरा होणार आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये स्वच्छतेला वेग आलाय. एकादशीच्या दिवशीच्या परंपरेनुसार मंदिरातील गाभारा आणि गर्भकुटीची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांकरता बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारपासून पूर्ववत देवीचं दर्शन खुलं करण्यात येईल. आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबरला केलं जाणार आहे. आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या शेवटच्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो धावणार आहे. संपूर्ण मार्ग मुंबईकरांच्या सेवेत येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. भुसावळच्या सेंट अलायन्स शाळेकडून स्काउट गाईडच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना चर्चच्या मस्जिदमध्ये नेण्यात आलं. चर्च आणि मस्जिदमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आणि पालक संतप्त झाले. या घटनेच्या निषेधार्थ शाळेवर मोर्चा काढण्यात आला. कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
जळगावच्या पाचोऱ्यात पूरपरिस्थितीमुळे इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. पुराच्या प्रवाहामुळे केबल तुटली आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली. पुराचे पाणी ओसरताच इंटरनेट सेवा कंपन्यांकडून इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातील स्मार्टफोन निर्यातीच्या क्षेत्रात एक नवीन विक्रम झाला आहे. 2024-25च्या पहिल्या 5 महिन्यांमध्ये देशाच्या स्मार्टफोन निर्यातीनं 1 लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. या काळात स्मार्टफोन निर्यातीत 55% वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांनी बर्फाच्या दरात टनामागे 80 रुपयांची वाढ केली आहे. त्यानंतर 1.5 महिन्यामध्येच वीज दरवाढीचं कारण पुढे करून ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशननं पुन्हा आणखी प्रतिटन 85 रुपयांची मागणी केली आहे. मात्र याला मच्छीमार संस्थांनी विरोध केलेला आहे. सुरक्षित आणि स्वस्तातील प्रवास म्हणून मुंबईकरांचं बेस्टला प्राधान्य आहे. सद्यस्थितीत उपक्रमाकडे स्वतःच्या केवळ 418 बस उरल्या आहेत. त्यात 206 सिंगल डेकर एसी बस, 187 मिडी नॉन एसी, 25 हायब्रिड एसी बस आहेत. दुसरीकडे भाडे तत्वावरील नवीन बस दाखल होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत बस अपुऱ्या पडतायत.